नमस्कार, शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या। शिरोळ तालुक्यातील औरवाड व गणेशवाडी रस्त्याची झालेल्या कामाची व त्या रस्त्याच्या क्वालिटीची तपासणी करून दोषी अभियंता, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग शिरोळ व कंत्राटदार यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी स्वराज्य क्रांती जन आंदोलन यांच्या वतीने कोल्हापुरात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। या रस्त्यासाठी सुमारे 10 कोटी रुपयांची निधी लावण्यात आली आहे। यामध्ये जवळपास 1 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्वराज्य क्रांती जन आंदोलनाने लावला आहे। सदरचा रस्ता झाल्यापासून अवघ्या 2 महिन्यात पुन्हा हजारो खड्डे या मार्गावर पडले आहेत। जर 2 महिन्यात रस्ता खराब होत असेल आणि 10 कोटी रुपयांचा निधी हा कंत्राटदाराच्या घशात घातला का आणि अशा कंत्राटदार व अभियंता यांना चौकशीत घेऊन त्यांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी केली आहे। याबाबत अधिक माहिती घेताना स्वराज्य क्रांतीचे जन आंदोलनचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष कैलाश काळे यांनी शानदार न्यूजची प्रतिक्रिया देताना म्हणाले, नमस्कार, मी कैलाश काळे, स्वराज्य क्रांती जन आंदोलन या माध्यमातून 10 ऑगस्ट 2025 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर याच्यासमोर बेमुदत धरणे अमरण उपोषण आम्ही चालू केलं होतं। त्या औरवाड ते गणेशवाडी रोड एकदम निकृष्ट दर्जाचा झाल्यामुळे त्याच अनुषंगाने आम्ही आंदोलनाला बसलो होतो। आंदोलनाला बसल्याच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकामचे अधीक्षक बुरुड साहेबांनी आम्हाला बोलवून पत्र दिलं। त्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलं आहे की सांगलीचे कार्यकारी अभियंता यांना नेमलेले आहेत की एक समिती नेमून त्या समितीच्या माध्यमातून त्या कामाची क्वालिटी कंट्रोल करून तपासणी करून योग्य ते त्याचा रिपोर्ट घेऊन 1 महिन्याच्या आत आम्हाला त्याचा पुरावा सादर करतो म्हणून सांगितले होते। त्याच अनुषंगाने आम्ही आंदोलन हे स्थगित केलं आहे। औरवाड ते गणेशवाडी या रोडच्या कामासाठी 10 कोटीचा निधी मंजूर झालेला होता आणि ते काम करत असताना आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये पहिलाच त्या कामाचं स्वरूप केलं होतं। त्याच अनुषंगानं रोड खराब झालेला आहे आणि रोड खराब होण्यासाठी 10 कोटी रुपये जो निधी लावलेला आहे तो का लावला निधी की वारंवार तो रोड गणेशवाडीचा औरवाड रोड वारंवार रोड खराब होतो। यासाठी आधुनिक तंत्रानुसार 10 कोटीचा निधी लावून तरी पण रोड झाल्यापासून 2 महिन्याच्या आत पावसाळा व्हायच्या आतच रोड सगळा खराब झालेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही वेळोवेळी सार्वजनिक बांधकामला कळवलं देखील होतं, आंदोलनाची पत्र पण दिली होती आणि शेवटच्या ज्या वेळेला रोड करून फार खराब झाला त्यावेळेला आम्ही अधीक्षक अभियंत्यांना पत्र दिलं। 10 तारखेपासून आम्ही आंदोलनाला बसलो। आंदोलनाला बसल्याच्या माध्यमातून अधीक्षक अभियंत्यांनी आमच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली। चर्चा केल्यानंतर चर्चेमध्ये आम्हाला सांगितलं की सार्वजनिक बांधकाम सांगली हे कार्यकारी अभियंता यांना त्यांनी नेमलं। त्याची चौकशी करून अहवाल 1 महिन्याच्या आत आमच्या कार्यालयाला सादर करा म्हणून त्या पत्र काढलं त्यांना। त्याच पत्राच्या अनुषंगाने आम्ही 10 तारखेपासून जे आमचं बेमुदत धरणे आंदोलन होतं ते आम्ही स्थगित केलेलं आहे। जर औरवाड गणेशवाडी रोडचा अहवाल जर पारदर्शकपणा जर आम्हाला जर मिळाला तर आम्ही थांबणार, नसेल तर परत नव्यानं आंदोलन उभा करणार।